नमस्कार, मी गिरीश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कंधारच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सत्कार व विद्यार्थी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजक आणि संभाजी ब्रिगेड कंधारचे तालुकाध्यक्ष नितीन पाटील, त्यासोबतच संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष धनंजय कौशले पाटील आणि त्यासोबतच संपूर्ण संभाजी ब्रिगेडची टीम देखील सोबत आहे. सर नमस्कार. नमस्कार. एकंदरीत आपण पाहतोय की गेली अनेक वर्षापासून आपण कंधारमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशासकीय असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा सन्मान सोहळा देखील करतात, उद्घाटन सोहळा करतात आणि त्यासोबत तुम्ही महाराष्ट्रातील नामांकित जी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित जी टॉप मध्ये माणसं असतात त्या माणसं देखील आपल्या कंधारमध्ये येतात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. हे एवढं गुणवंत विद्यार्थी जे गेली अनेक वर्षापासून उपक्रम आहे आपला, ही संकल्पना कशी सुचली आणि कधीपासून हे कार्यक्रम चालू केले काय सांग? मराठा सेवा संघाच्या माध्यमातून युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाने मराठा सेवा संघ गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्याच धर्तीवरती मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागील 14 वर्षापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा हा कायम सातत्याने चालू आहे. आणि आम्ही ज्या दिवशी आमच्यावर जबाबदारी पडली त्या दिवसापासून आम्ही आस्थागायत जे काही खेडेकर साहेबांनी विचार आम्हाला दिले, मराठा सेवा संघाचे जे विचार आहेत आणि संभाजी ब्रिगेडचे जे विचार आहेत ते गावखेड्यातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन व्हावं, त्या मार्गदर्शनातून विद्यार्थी घडावा या उद्देशाने मराठा सेवा संघाच्या विचारातून आणि प्रेरणेतून हे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आपण गेल्या 14 वर्षापासून सातत्यपूर्ण चालू आहे. नक्कीच त्यासोबतच आपल्यासोबत धनंजय पाटील कौशल्य देखील आहे. पाटील, नेमका हे जे उपक्रम होता, हा कार्यक्रम होता, हा कसा चालू करावासा वाटला, याचा नेमका उद्देश काय होता, काय संकल्पना कशी होती? सर, हा कार्यक्रम चालू करताना आमच्या डोळ्यासमोर आपल्या भागातील आपल्या क्षेत्रामधील खूप गुणवंत विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं दैदिप्यमान यश होतं आणि ते यश आपल्याला समाजासमोर आणण्यासाठी किंवा त्या यशाला कुठेतरी एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाची खूप आवश्यकता आम्हाला वाटली आणि तो कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना एका स्टेजवर आणून त्यांचा सर्वांचा आपण एक मोठ्या प्रमाणात सत्कार करावा, यासाठी त्या पूर्ण क्षेत्रातील गुणवंतांना आम्ही एकत्रित करून हा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच, धन्यवाद सर. त्यासोबत नितीन पाटील, जर आपण पाहिलं तर मागे अनेक वर्षांमध्ये जर रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर बांगुडे पाटील असतील, घोळे सर असतील किंवा महाराष्ट्रातील नामवंत माणसं कंधारमध्ये, आणि विषय सांगायचं म्हणजे कंधारचं एक वैशिष्ट्य आहे की कंधारमध्ये खेळोपाडी फिरत असताना प्रत्येक गावामध्ये कृषी क्षेत्रामध्ये चांगली काम करणारी माणसं आहेत. प्रशासनात तर खूप लोक आहेत कंधारच्या आपल्या. एकंदरीत ही जी टीम तयार करायची असते का, म्हणजे कार्यक्रमासाठी नियोजन जे असतं, ज्यावेळेस प्रमुख मार्गदर्शक आणायचे असतात, अध्यक्ष आणायचे असतात, सगळ्या गोष्टीची काही निवड असते, कशी निवड करता, काय सांगता? आम्ही ज्या दिवशी आता ह्या वर्षीचा कार्यक्रम संपला त्या 1 वर्षामध्ये आम्ही पुढच्या वर्षी आम्हाला कोलार आणायचे आणि जे की आपल्या भागातील विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, सामान्य जनता असेल, त्यांना प्रेरणा मिळेल, त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल, यासाठी आम्ही 1 वर्ष त्याच्यातून आम्ही निरीक्षण करत असतो की आपल्याला कोणाला आणायचंय आणि त्याच्यातून महाराष्ट्रातील नामवंत वैचारिक आणि आपले विचार जे मराठा सेवा संघाने आपल्याला दिलेले आहेत ते जनसामान्यापर्यंत जातील, विद्यार्थ्यांपर्यंत जातील आणि ते विद्यार्थी ते विचार घेऊन भविष्यामध्ये एक उंच झेप घेईल, या उद्देशाने आपण ते वर्षभराची तयारी करतो आणि तो वक्ता आपण सिलेक्ट करत असतो. नक्कीच गेल्या वर्षी 2025 कार्यक्रम आपला भारदस्त झाला होता, त्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल? गेल्या वर्षी 2025ला महाराष्ट्राचे न्यूज 18 लोकमतचे जे अँकर आहेत आणि ते प्रखर आणि विचारपूर्वक अभ्यासपूर्ण मांडणी करतात आणि महाराष्ट्राची वास्तव भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि ते वास्तव भूमिका मांडणारे आपल्या भूमीत आले पाहिजे आणि खरं आणि खोटं काय हे सांगण्याची ताकद त्या व्यक्तीत आहे. म्हणून आम्ही सन्माननीय विलासजी भडे सरांना आमंत्रित केलं. त्यांनी येऊन त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की गावखेड्यातून जाणारे माणसं काय करू शकतात. मी सुद्धा लातूर जिल्ह्यातील एका अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागातून जाऊन आज एका मोठ्या चॅनलचं निवेदक करतो आणि म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की आपण ज्या माळरानातून येतो, ज्या ग्रामीण भागातून येतो, त्या ग्रामीण भागामध्ये एक उत्कृष्ट असं नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व ते लपलेलं आहे. ते सिद्ध करण्याची ताकद सुद्धा आपल्यात आहे. हे सांगण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांनी विचार मांडत असताना, खरं खोटं सांगत असताना कधीच घाबरले नाहीत किंवा घाबरत नाहीत. ते विचार आम्हाला पटले म्हणून आम्ही त्यांना आणलं आणि त्यांनी जे आम्हाला अपेक्षित होतं त्याच पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि त्या प्रेरणेतून भविष्यातले
आमच्या भागातील विद्यार्थी सुद्धा त्यांचे विचार घेऊन त्यांच्यावर प्रेरित होऊन भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं सुद्धा नाव लौकिक करतील, ह्या उद्देशाने त्यांना आम्ही नक्कीच आपल्या एकंदरीत पाहायला गेलं तर प्रत्येक कार्यक्रम हा एकमेकांपेक्षा भारदस्त झाला. यावर्षी 2026 देखील गुणवंत सत्कार सोहळा देखील आपले नेमके कोणकोणते प्रमुख पाहुणे असणार आहेत आणि नेमकं काय काय सांगता? आम्ही कार्यक्रम करत असताना गेल्या वर्षी काही कमतरता झाल्या असतील त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षी कार्यक्रम झाला त्याच्यापेक्षा चांगला कसा करता येईल, आणि कार्यक्रम करत असताना काही चुका होतात, काही कमतरता होते, काही विसरून राहतात. ज्या ज्या आम्हाला सूचना येतात आम्ही त्या सूचनाचं अनुकरण करतो आणि ते पुढच्या वर्षी होणार नाही त्याची काळजी घेऊन ते करत असतो. त्याच धर्तीवरती ह्या वर्षी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कंधार लोहा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब असणार आहेत. याच पद्धतीनं आमचे मराठा सेवा संघ ज्या विचारातून काम करतो आणि आमचे संभाजी ब्रिगेडचे दबंग असे प्रदेशाध्यक्ष ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करतो, वेळोवेळी ते आम्हाला अडी अडचणीमध्ये लहान भावासारखं ते आम्हाला मार्गदर्शन करतात, असे मनोजदादा आखरे हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत. तसेच प्रमुख मान्यवर म्हणून कंधार मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार सर आहेत, जे आम्हाला वेळोवेळी प्रेरणा देतात. वेळोवेळी आम्ही काही चुकत असेल तर योग्य दिशा दाखवण्याचं काम कामाजी पवार सर करत असतात. आणि कंधारचे नगराध्यक्ष शहाजीराजे नळगे असतील किंवा लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पाटील पवार असतील किंवा भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रियंकाताई चिखलीकर असेल, हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उर्वरित अनेक तालुक्यातील सर्व पक्षातील सर्व संघटनेतील आणि प्रशासकीय सर्व मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराने आपल्या कवितेने ज्यांनी महाराष्ट्राला भुरळ पाडली असे मित्र वनव्यामध्ये त्यांची कविता फार गाजलेली आहे, ते कवी आनंदजी राऊत हे या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत. त्याच पद्धतीने बारामती येथील मानसशास्त्रज्ञ ते सुद्धा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात. अशा सोनाली खाडेताई हे सुद्धा या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लागणार आहे. नक्कीच खरंच आपल्याकडे टीम देखील फार महत्वपूर्ण येत आहे. सर अनेक वेळा आपण पाहतो की आपण अभिनेत्री आणता, वेगवेगळे माणसं मोठे आणता, एकंदरीत पाहायला गेलं तर याचा एक कार्यक्रम प्रचंड मोठा असतो, अनेक विद्यार्थी असतात, त्यामध्ये याला प्रचंड खर्च देखील येत असतो. हा संपूर्ण कसं नियोजन करत असतात? आम्ही सर्व मिळून त्या खर्चाचं नियोजन करतो आणि समाजामध्ये काम करत असताना चांगल्या कामासाठी मदत करणारे खूप हातात पुढे आलेले असतात आणि त्यांच्या सहकार्यामधून आपण ते काम करत असतो. तुम्ही बोललात की चांगलं सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्यांना सुद्धा बोलवतो. आपण आपल्या मातीतील जे होतकरू आहेत, आपण 2021 मध्ये आपण विशेष सत्कार मूर्ती म्हणून आपण लोहा तालुक्यातील पारडी येथील एका आमच्या मित्राला आम्ही सन्मानित केलं होतं. त्यांचं नाव बळी डिकळे होतं आणि आज महाराष्ट्राचा नाना म्हणून ते उदयाला आले आहेत. त्यामुळं काय होतं की आपल्या मातीतील आपल्या माणसांचा आपण सन्मान केला पाहिजे, ही आमची भावना आहे आणि त्या भावनेतून आम्ही काम करत असतो. आपल्या परिसरातील गुणवान आणि हुशार असतील किंवा आपली कलेची वाव असेल अशांचा आम्ही सन्मान करत असतो. त्यामध्ये कृषी असेल, कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या भागामध्ये ज्यांचं काम चांगलं आहे त्यांना आपण कृषीचा विशेष सत्कार मूर्ती म्हणून तालुकास्तरीय सन्मानित करत असतो. ते प्रशासकीय सेवेमध्ये आजपर्यंत समजा वर्षभरामध्ये ज्या काही रिझल्ट येतात आणि त्याच्यामधून यशस्वी होतात, आपण त्यांना सांगून त्यांना बोलून त्यांचा सुद्धा सन्मान केला जातो. वैद्यकीय क्षेत्र असेल त्यांच्यात सुद्धा त्यांचा, आणि आपल्या मातीतील जे उद्योजक आहेत की ते उभा टाकतात, कुठंतरी त्यांचा सन्मान केला पाहिजे म्हणून आम्ही त्या उद्योजकांचा सुद्धा सन्मान करतो. येणाऱ्या काळात अनेक असे आपले घडणारे तरुण असतील त्यांचा सुद्धा सन्मान करणं हा आमचा मानस आहे. नक्कीच तुम्ही म्हणल्याप्रमाणेच आपली माणसाचं आपणच कौतुक केलं पाहिजे आणि आपण त्याला पुढाकार देखील दिला पाहिजे. त्यासोबतच सर एक महत्वाचं अजून या कार्यक्रमाला येणारे विद्यार्थी देखील आहेत, गुणवंत विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना तुम्ही नेमकं कसं आव्हान करणार, म्हणजे कशी कशी विद्यार्थी येतात काय सांगा? आपण 10वी-12वी मध्ये जे चांगल्या मार्कने पास झालेले असतात त्यांना आम्ही त्यांच्या शाळेमध्ये जाऊन एक पत्रिका देत असतो, निमंत्रण देत असतो आणि त्यांना त्यांच्याकडून लिस्ट घेत असतो की आम्हाला गुणवंत विद्यार्थी तुमच्या शाळेतले द्या, आणि त्यांना आम्ही त्यांना फोन करून कळवत असतो, निमंत्रण देत असतो आणि शाळेतून आम्ही सर्व स्टॉपला सांगत असतो की तुम्ही सुद्धा त्यांना सांगा की असा असा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये तुमचा सन्मान होणार आहे. या पद्धतीने आम्ही करत असतो. नक्कीच नितीन पाटील, एकंदरीत कसं असतं एखादा कार्यक्रम चालू करणं सोपं असतं, परंतु सातत्यानं कार्यक्रम चालवणं हे फार अवघड असतं आणि तुम्ही सातत्यानं चालवता, तुमचं अभिनंदनच आहे. त्यासोबतच इतका मोठा कार्यक्रम, प्रचंड मोठा असलेला कार्यक्रम, जवळपास आपले बरेच विद्यार्थी येत असतात, बरेच वेगवेगळ्या क्षेत्रातली देखील माणसं राहतात, प्रचंड मोठी गर्दी देखील असते. ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी तुमच्याकडे कशी टीम आहे, कसं कसं काम करणार, काय
काय सांगता? अलीकडे खऱ्या अर्थानं संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघाच्या सर्व टीमच्या वतीने आम्ही सर्वजण मेहनत घेत असतो. जरी आयोजक म्हणून आम्ही जरी पुढे असेल तर ह्याच्यामध्ये काम करणारे ही संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक असतील, हे सर्व आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आमची टीम ग्राउंड लेवलला जाऊन काम करत असते. त्यामध्ये प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी परफेक्ट पद्धतीनं पार पाडतात. म्हणून हा जे काही एवढे मोठे कार्यक्रम होतात, हे कार्यक्रम पार पाडण्यामागे सर्वात मोठा आमच्या संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघाचे सर्व टीम असेल आणि आमचे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत असताना ते आम्हाला वेळोवेळी सहकार्य मार्गदर्शन करतात. त्यामुळे एवढे मोठे कार्यक्रम होतात. त्यामध्ये नामदेवरावजी कुट्टे सर मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, तसेच बळीरामजी पवार सर मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंकुश कदम हे आम्हाला मार्गदर्शन करतात, सहकार्य करत असतात. तसेच आमचे संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष अशोक पाटील कदम या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करतो. आणि खऱ्या अर्थानं काम करत असताना आमची संभाजी ब्रिगेडची जी कंधारची टीम आहे, खऱ्या अर्थानं अहोरात्र 1 महिना कायम मेहनत घेते. त्यामध्ये आमचे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष विकास पाटील लुंगारे असतील, त्यामध्ये संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे शिवपाटील तोंडचिरे असतील, तसेच संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे संतोष पाटील बोरुळे असतील, संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष स्वप्नील पांचाळ असेल, किंवा असे आमचे सर्व टीम आहे की संभाजी ब्रिगेड वाहतूक आघाडीचे दयानंद मोरे असतील, देवानंद मोरे असतील, किंवा गोविंद दुरपडे असेल, बालाजी केरुळे असतील, हे सर्व टीम आमची ग्राउंड लेवलला मेहनत घेते. त्यामुळे हे कार्यक्रम यशस्वी होतात. म्हणून हे जेवढे आमच्या कार्यक्रमाची जे मोठे होण्याची जी आहे त्यामागे आम्ही फक्त नाम मात्र पुढे आहोत, पण मेहनत घेणारे ते सर्व टीम आहे. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी दरवर्षी होतो. त्यांचं जर खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर आमच्या मागं खंबीरपणाने साथ देतात, आमच्या पाठीमागं खंबीरपणाने उभे टाकतात. ही सर्व संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघाची सर्व टीम, हा आमच्या यशस्वीतेचं सर्व श्रेय हे त्यांना जातं. फक्त आम्ही समोर चेहरा म्हणून काम करत असतो. नक्कीच म्हणजे असं नियोजन असलेलं सातत्यानं कार्यक्रम चालत राहतात. त्यासोबतच धनंजय पाटील तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, कारण की तुमचे कार्यक्रम अतिशय चांगले होतात, प्रत्येकांना ऐकावंसे वाटतात. अनेक वेळा तुमचे पाठीमागचे कार्यक्रम अनेक वेळा मोबाईल लोक देखील पाहत असतात. असं एक चांगले सुंदर कार्यक्रम होतात. यावेळीच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल, म्हणजे येणाऱ्यांना लक्षात येईल, विद्यार्थ्यांना लक्षात येईल, किंवा तुमच्याकडे ऐकणारा देखील वर्ग फार चांगला आहे, काय रूपरेषा कशी असेल, काय सांगा सर? हा कार्यक्रम आम्ही कंधार शहरामधील जो मुख्य भाग आहे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अगदी सेंटर पॉइंटला तिथून खाली नगरेश्वर मंगल कार्यालय या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या भागातील जे काही आपल्या मातीतील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहेत, हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हे लोकांच्या समोर आलं पाहिजे, त्यांचा लोकांना फायदा झाला पाहिजे आणि ते लोकांच्या संपर्कामध्ये येऊन लोकांना आणि एकमेकांना त्यांच्यात सुसंवाद घडला पाहिजे, ह्या हेतूने आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो. या कार्यक्रमाला आपण सर्व कंधार तालुक्यांमधील शाळांमध्ये 70 ते 80% वर जे काही गुणवंत विद्यार्थी असतात त्यांचा पण आम्ही सत्कार करत असतो. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना पण आवाहन करतो की आपण दिलेल्या संपर्क पत्त्यावर संपर्क साधून आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये आपल्या नावाची नोंदणी करावी व कार्यक्रमाला उपस्थित राहावं. आणि पाटील, या कार्यक्रमाच्या संदर्भात तुमच्या माध्यमातून काय सांगाल? मी या माध्यमातून एवढंच सांगेन की कंधार लोहा हा डोंगराळ भाग आहे आणि ह्या भागामध्ये कर्तृत्ववान विद्यार्थी, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व घडलेले आहे. त्यामध्ये अनेक नाव घेता येतील. त्यामध्ये मिलिटरी असेल, पोलीस मध्ये असेल, किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वात जास्त जर असतील तर आमच्या भागातील तरुण असतात. त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांना एक चांगलं महाराष्ट्र लेवलवरचं मार्गदर्शन मिळावं म्हणून आपण दरवर्षी महाराष्ट्रातील नामवंत वक्ते, कवी, लेखक आपण बोलवत असतो आणि त्यांना भविष्यामध्ये आपल्याला काय करायचंय आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि या तुमच्या युवा राज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करतो की आपण संभाजी ब्रिगेडच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि जे गुणवंत असतील त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. जे उद्याचे गुणवंत आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम मोठ्या ताकदीने उपस्थित राहून साजरा करावा. एवढंच या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो. जय जवान.
धन्यवाद पाटील, आपण वेळातला वेळ करून संवाद साधला त्याबद्दल आपले देखील मनापासून दोघांचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू.